नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात सर्वजण। तर आज मी बनवली होती बटाट्याची भाजी आणि पुरी। दीदीची मुले सुट्टीला आलेली आहेत, मग त्यांची फरमाईश होती की पुरी भाजी खायची। मग पुरी भाजी बनवायला घरात मोड आलेली मटकी तर नव्हती, मग म्हटलं चला बटाट्याची आपण भाजी बनवूया आणि त्याबरोबर पुरी बनवूया। तर चला रेसिपी बघूया। इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला टाकलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकलेला आहे, तेही छान तडतडून घेतलं। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे। हे छान असं आपण तेलामध्ये कांदा गुलाबी होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथे आपला कांदा परतून झालेला आहे। कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेलं टोमॅटो टाकायचं आहे। टोमॅटो पण छान असं परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये बघू शकता इथे आपलं टोमॅटो पण परतून झालेला आहे। त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकून परतून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही हे सर्व परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी गरम मसाले टाकलेले आहेत। त्यामध्ये मी 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि 2 चमचे काळं तिखट जे आपण घरामध्ये रेग्युलर यूज करतो ते टाकलेलं आहे। हे सर्व छान असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर वरून फ्रेश अशी कोथिंबीर टाकलेली आहे। कोथिंबीर टाकून परतून घेतलं आणि त्यानंतर इथे मी 1 कप पाणी टाकलेलं आहे आणि हे सर्व मसाले मिक्स छान करून घेतलेले आहेत। बघू शकता तुम्ही, जेणेकरून या मसाल्यांचा फ्लेवर भाजीमध्ये छान उतरतो। आणि पाणी टाकल्यानंतर 5 मिनिटं छान असं कमी गॅसवर हे सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे। मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मी उकडलेला बटाटा टाकलेला आहे। बघू शकता बटाटा टाकून छान असं परतून घेतलेलं आहे। सर्व एकजीव असं परतून झाल्यानंतर त्यामध्ये जेवढं आपल्याला पाणी हवं आहे तेवढं मी पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। आता मी इथे जास्त लोकांसाठी भाजी बनवली होती, त्यामुळे इथे मी जास्त पाणी ॲड केलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही तोपर्यंत चुलीवरती आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। बघू शकता तुम्ही पुऱ्या किती छान अशा टम्म फुगलेल्या आहेत। पुऱ्या तयार झालेल्या आहेत। तोपर्यंत आपल्या भाजीला इकडे उकळी आलेले आहे। उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेत आहे। शेंगदाण्याचं कूट टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे। मिक्स करून याला आपण एक छान अशी उकळी काढून घेऊयात अशा पद्धतीने। बघू शकता तुम्ही आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आपली गरम गरम पुरी भाजी तयार झालेली आहे। चला आपण आता एका ताटामध्ये वाढून घेऊया। बघू शकता तुम्ही आपल्या पुऱ्या, भाजी आणि पापड तयार आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। जे चॅनलला नवीन असतील त्यांनीही सबस्क्राईब करा। थँक्यू।